Hello to all my lovely students out there. मी मानसी आजच्या सेशन मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते. आज आपण आपला नवीन चॅप्टर चेजिंग द सी मॉन्स्टर हा वाचणार आहे. चेजिंग द सी मॉन्स्टर हा एक सायफाय वरती आधारित चॅप्टर आहे. ना व्हॉट इज सायफाय म्हणजे सायन्स वरती आधारित आणि फिक्शन, सायंटिफिक फिक्शन त्याला म्हणतात सायफाय. त्याच्यावर आधारित एक चॅप्टर आहे. चेजिंग म्हणजे काय? पिछा करणं, पाठलाग. द सी मॉन्स्टर म्हणजे समुद्राचा राक्षस. तर समुद्राच्या राक्षसचा पाठलाग करणं, पिछा करणं हे आहे या चॅप्टरचा अर्थ. तर नेमकं काय आहे या चॅप्टर मध्ये चला आपण वाचूया आणि समजूया. तर बघा, सर्वात आधी आपण आपला वॉर्मिंग अप एक्सरसाइज बघूया. चेजिंग द सी मॉन्स्टर म्हणजे समुद्र राक्षसाचा पाठलाग. ज्यूल्स वर्ने, अ फ्रेंच रायटर, इज नोन ॲज द फादर ऑफ सायन्स फिक्शन. तर ज्यूल्स वर्ने जे आहेत ह्यांना, हे एक फ्रेंच रायटर आहे आणि जे आहे ह्यांना फादर ऑफ सायन्स फिक्शन म्हणजे ह्यांनी जे आहे सर्वात आधी सायन्स फिक्शनच्या कहाण्या वगैरे लिहिणं सुरुवात केली होती, म्हणून ह्यांना फादर म्हटलं जातं. त्याचं तुम्ही असं समजू शकता की पितामह समजलं जातं. ही रोट अबाउट रॉकेट्स, स्पेस ट्रॅव्हल अँड सबमरीन्स वेन सच थिंग्स वर अननोन. तर जेव्हा या वस्तू लोकांना माहिती नव्हत्या, जसे की रॉकेट्स आहे, स्पेस ट्रॅव्हल आहे, सबमरीन्स आहे, हेच लोकांना ज्ञान नव्हता, त्यावेळेस त्यांनी या गोष्टींच्या बाबतीत लिहिणं सुरू करून दिलं होतं. In this passage from his novel 20,000 Leagues Under the Sea, he describes how people on a ship think of the submarine as an animal and try to chase and hunt it. तर हा जो पॅसेज आपण पुढे वाचणार आहे, हा पॅसेज त्यांच्या नॉवेल मधनं घेतला गेलाय. नॉवेलचा एक पार्ट आहे. नॉवेल होती 20,000 लीग्स अंडर द सी, म्हणजे समुद्राच्या आत 20,000 लीग्स. म्हणजे समुद्राच्या आत किती? सबमरीन्सचं काम काय असतं? समुद्राच्या आत जाऊन खोजबीन करतात तिथले प्राणी, पशु आणि जे काही आहेत पशु वगैरे तिथले, त्या सगळ्यांची, आणि झाडं वगैरे, आणि त्याच्याबरोबर आणि खूप काही गोष्टी सबमरीन्स पता लावतं. तर बघा, तर ही जी पुस्तक होती, त्यांची नॉवेल होती, ह्याच्यातनं हा पॅसेज घेतलाय आणि ह्याच्यामध्ये ते दाखवतात, ते सांगितलंय त्यांनी की ही डिस्क्राइब्स हाऊ पीपल ऑन अ शिप, की एका शिप मधले लोक कशा प्रकारे सोचतात सबमरीनला बघून, की ऍज अन अॅनिमल, की तो सबमरीनला बघतात आणि त्यांना माहित नाही की सबमरीन काय आहे, आणि म्हणून त्याला एक जानवर समजतात, पशु समजतात. अँड ट्राय टू चेज अँड हंट इट, आणि ते लोक त्याला पकडायचं आणि त्याला हंट करायचं, शिकार करायचं प्रयत्न करतात. तर अशा प्रकारची कहाणी बघा. सबमरीन हे तुम्हाला फोटोमध्ये दिसत असेल. आता बघा, सर्टन स्पेशल वर्ड्स आर यूज टू रिफर टू द लोकेशन्स ऑन अ शिप. तर एका शिप मध्ये, शिप दिसते तुम्हाला, त्याच्याकरता काही शब्द यूज केले जातात दाखवाय करता की कोणची लोकेशन आहे, कोणची जागा आहे शिपमध्ये. अँड टू इट्स पार्ट्स, आणि अशाच प्रकारे त्याचे कोणकोणते पार्ट्स आहेत. रीड द मीनिंग्स गिवन बिलो अँड फाइंड द वर्ड अँड द लोकेशन पार्ट इन द पिक्चर गिवन बिलो. तर बघा, ह्याच्यामध्ये सगळे पार्ट्स दिलेले आहेत, ठीक आहे ना, आणि ह्याच्यामध्ये ह्याचे मीनिंग्स पण दिले आहेत की कोणत्या पार्टला काय म्हणतात, कसं आहे. तर आपण वाचूया ह्याला. सर्वात आधी आहे यार्ड. यार्ड म्हणजे बघा, हा जो हिस्सा आहे हा यार्ड आहे. ह्याला मी अजून तुम्हाला थोडस मोठं करून दाखवते, म्हणजे आणि समजेल तुम्हाला. हे पहा, है ना. तर असं हे यार्ड आहे. यार्डचा काय अर्थ असतं? अ पोल स्लंग अक्रॉस अ शिप्स मस्ट, अ सेल हँग्स फ्रॉम अ यार्ड. तर असा हा एक पोल दिसतोय तुम्हाला, हा हंग करतोय, हा लटकलेला आहे अक्रॉस अ शिप्स मस्ट. हे मस्ट आहे, बघ, हे आहे, हे मस्ट. ह्याला हे लटकलेलं आहे. अ सेल हँग्स फ्रॉम अ यार्ड, यार्ड मधनं एक सेल हँग करतं. मेस्ट काय आहे हे पाहिजे. मस्ट दिसतंय. टॉल अपराईट पोल ऑन अ शिप, शिपमध्ये, जहाजामध्ये एक लंबस उभं जे आहे पोल असतं ऑन अ शिप, ठीक आहे. मग आहे बो. तर हे बघा, ही बो आहे, ठीक आहे. बोला काय? द फॉरवर्ड पार्ट ऑफ द मेन बॉडी ऑफ अ शिप. शिपच्या जहाजचा जो मेन बॉडी असतो त्याचा फॉरवर्ड म्हणजे पुढील हिस्सा, त्याला बो म्हणतात. डेक. डेक बघा, डेक कुठे दिलं ह्याच्यात? अच्छा, डेकचं दिलंच नाहीये ह्याच्यात. ओके, तर डेक तुम्हाला तसंच सांगते मी. अ फ्लोर फ्लॅट एरिया बिल्ट ऑन अ शिप, म्हणजे जिथे लोक उभे राहतात, दॅट इज कॉल्ड अ डेक. म्हणजे फ्लोर असते त्याची, है ना, जमीन असते जी. फोर कॅसल, द फॉरवर्ड पार्ट ऑफ अ डेक. हे पहा, फोर कॅसल आहे, म्हणजे हाही पुढील हिस्सा आहे डेकचा. डेक म्हणजे जिथे लोक चालतात फिरतात, त्याचा पुढला हिस्सा, तिला फोर कॅसल म्हणतात. नेक्स्ट आहे स्टार बोर्ड. हे पहा, स्टार बोर्ड दिसतंय, इथे लिहिलं स्टार बोर्ड पोर्ट. द राईट हँड साइड ऑफ अ शिप ऍज वन फेसेस फॉरवर्ड. जसं म्हणजे की पुढचा हिस्सा जो असतो जहाजाचा, हे पहा, त्याचा राईट हँड साइड जो असतो
शिपचा ऍज वन फेसेस फॉरवर्ड, तर त्याला स्टारबोर्ड म्हणतात. म्हणजे हा वाला इकडचा हिस्सा आहे तो स्टारबोर्ड आहे. स्टर्न, हे पहा स्टर्न दिसतंय. द रिअर मोस्ट बॅक म्हणजे सगळ्यात मागचा हिस्सा, बॅक पार्ट ऑफ अ शिप, सगळ्यात मागल्या हिस्सेला स्टर्न म्हणतात. आफ्टर डेक, हे पहा हे बघताय आफ्टर डेक दिसतंय ह्याच्यात. अँड ओपन डेक नियर द बॅक, बॅक मध्ये म्हणजे मागच्या हिस्स्यात एक ओपन प्रकारचा डेक असतो. आणि मग आहे फोर, तर फोर इथे नाही दिला आहे. फोरचं बघा अर्थ दिला आहे, द पार्ट विच इज ऑलवेज ऍट द फ्रंट वाईल द शिप इज सेलिंग. जेव्हा शिप सेल करत असते, चालत असते, तेव्हा त्याचा पुढचा हिस्सा जो असतो त्याला जे आहे फोर म्हणतात. तशा प्रकारचे हिस्स्यांची आपण जानकारी घेतली. आता आपण हा चॅप्टर वाचायचा सुरुवात करूया. चेजिंग द सी मॉन्स्टर. आर फ्रिगेट वॉन्टेड टू गो बॅक. सर्वात आधी पहा मॉन्स्टरचा काय इथे अर्थ दिला आहे, बिग स्कॅरी एनिमल, म्हणजे की खूप मोठा, स्कॅरी म्हणजे भयानक अशा प्रकारचा कोणता एनिमल, पशु, तर त्याला मॉन्स्टर म्हटलं जातं. ठीक आहे ना. आपण राक्षसही म्हणतो आणि इथे याचा अर्थ एनिमललाही घेतला गेलाय. कोणता खूप भयानक एनिमल असतो त्याला मॉन्स्टर म्हणतात. आर फ्रिगेट, फ्रिगेट म्हणजे काय, स्मॉल स्पीडी शिप युज्ड इन वॉर, म्हणजे छोटी शिप, छोटा जहाज जो की वॉर मध्ये, युद्ध मध्ये युज केला जातो, त्याला फ्रिगेट म्हणतात. फ्रिगेट हा शब्द पूर्ण लेसन मध्ये परत परत येणार आहे, तर म्हणून याचा अर्थ समजून घ्या आणि अगदी नीट प्रकारे आपल्या मनात बसवून घ्या की स्मॉल शिप छोटा जहाज असतो जो की युद्धात युज केला जातो. आर फ्रिगेट वॉन्टेड टू गो बॅक, आमचा जो जहाज होता, आमचा फ्रिगेट होता, तो परत जाणं चाहत होता. बट द अनअर्थली एनिमल केम ॲट अस विथ स्पीड डबल आर ओन. पण हा जो अनअर्थली म्हणजे काय, स्ट्रेंज, नॉट लाईक दोज फाउंड ऑन अर्थ, म्हणजे की खूप विचित्र आणि पृथ्वीवरती जे पाहिले जातात तशा टाईपचं नाही, काही वेगळंच म्हणजे. ठीक आहे ना. तर आमची शिप वापस जाणं चाहत होती, पण हा जो अनअर्थली अॅनिमल होता, विचित्र टाईपचा जो पशु होता, केम ॲट अस, तो आमच्याकडे येत होता विथ अ स्पीड डबल आर ओन, ज्याची की स्पीड जी होती आमच्यापेक्षा डबल होती. वी गॅस्ड, तर आम्ही घाबरलो. मोर स्टंड दॅन अफ्रेड, आम्ही जे आहे अफ्रेड म्हणजे काय, भीणं, तर मी भयापेक्षा जास्त स्टंड म्हणजे चकित होतो, शॉक्ड होतो, है ना. वी स्टूड म्यूट अँड मोशनलेस, तर आम्ही म्यूट म्हणजे अगदी चुप होतो. म्यूटचा अर्थ दिलाय अनेबल टू स्पीक, आमच्या तोंडातनं काही शब्द नव्हता निघत, आणि आम्ही मोशनलेस होतो, आमचं काही हालचाल हालडूल नव्हती चालत. द एनिमल कॉट अप विथ अस, प्लेड विथ अस, तर तो एनिमल जो येत होता, म्हणजे हे एनिमल म्हणजे कसली गोष्ट चालली आहे तुम्हाला लक्षात असेल, आपण सुरुवातीलाच गोष्ट केली होती याची, की तो ऍक्च्युली एनिमल नाहीये, ते सबमरीन आहे, है ना, ज्याला की हे लोक एनिमल समजताय. तर एनिमल जो आहे तो आमच्या जवळ येत होता लवकर लवकर आणि प्लेड विथ, आमच्या बरोबर जणू काही खेळत होता. इट मेड अ फुल सर्कल अराउंड द फ्रिगेट, तर आमच्या शिपच्या चारीकडे असा एक सर्कल त्यांनी राऊंड राऊंड गोला मारत होता. अँड रॅप्ड अस इन शीट्स ऑफ इलेक्ट्रिसिटी दॅट वर लाईक ल्युमिनस डस्ट, आणि इतक्या जोराने चक्कर गोल गोल काटत होतं आमच्या शिपची, असं वाटत होतं की त्यांनी आम्हाला रॅप करून घेतलं. रॅप म्हणजे काय, जसं गिफ्ट असतं तुम्ही रॅप करता ना, तर त्यांनी शीट्स ऑफ इलेक्ट्रिसिटी दॅट वर लाईक ल्युमिनस, इलेक्ट्रिसिटी मध्ये आम्हाला रॅप करून घेतलं होतं. लाईक ल्युमिनस म्हणजे काय, ब्राईट, फुल ऑफ लाईट, तर अशी खूप लाईट होती, अशा डस्ट मध्ये आम्हाला लपेटून घेतलं होतं. ऍट एनी इन्स्टंट इट कुड हॅव डॅश्ड अगेन्स्ट आर शिप, तर कोणत्याही क्षणी असं वाटायचं की ते आमच्या शिपला ध्वस्त करून देईल आणि येऊन लढून भिडून जाईल त्याला. Meanwhile, I was surprised to see that our warship was fleeing, not fighting. पण मी खूप सरप्राईज झालो हे बघून की आमची जी वॉरशिप आहे, आमची जी फ्रिगेट आहे ती फ्लिंग म्हणजे की पळतीये, नॉट फायटिंग, आणि फाईट नाही करत आहे. आय कमेंटेड ऑन दिस टू कमांडर फेरेगोट, तर मी ह्याच्यावरती आमचा जो कमांडर होता त्यांना सांगितलं, त्यांना बोललो, हिज फेस ऑर्डिनरली सो इमोशनलेस शोड ग्रेट एस्टॉनिशमेंट, तर त्यांचा जो चेहरा जो की नेहमी इमोशनलेस राहतो, त्यांच्या चेहऱ्यावरती काही भाव नाही राहत, शोड ग्रेट एस्टॉनिशमेंट, त्यांनी त्यावेळेस खूप एस्टॉनिशमेंट, आश्चर्य दाखवला. प्रोफेसर एरोनॅक्स ही आन्सर्ड मी, तर त्यांनी मला उत्तर दिला, प्रोफेसर एरोनॅक्स, आय डोंट नो व्हॉट काइंड ऑफ फिअरसम क्रिएचर आय एम अगेन्स्ट, तर मला माहित नाही की मी कोणत्या प्रकारच्या फिअरसम म्हणजे स्कॅरी, फ्रायटिंग, भयानक, ठीक आहे ना, असा कोणता क्रिएचर आहे, प्राणी आहे ज्याच्या की विरुद्ध मी उभो आहो. आय डोंट नो अँड आय डोंट वॉन्ट माय फ्रिगेट रनिंग फुलिश रिस्क इन ऑल दिस डार्कनेस, आणि मी नाही चाहत की माझी जी फ्रिगेट आहे, माझी जी शिप आहे ती रनिंग फुलिश रिस्क, ती कोणता रिस्क उचले मूर्खतापूर्ण इन ऑल दिस डार्कनेस, या अंधारामध्ये, तर म्हणून ते पळत होते तिथून त्यावेळेस.
बिसाइड्स हाऊ शुड वी अटॅक दिस अननोन क्रिएचर. आणि त्याच्याशिवाय आम्ही या अननोन क्रिएचर, ज्याला की जाणत नाही, आपल्याला काही माहित नाही त्याच्या बाबतीत, त्याच्यावरती अटॅक कसा करू. हाऊ शुड वी डिफेंड आवर सेल्फ अगेन्स्ट इट. आणि आपण आपला बचाव कसं करू ह्याच्या खिलाफ, आपण आपलं रक्षण कसं करायचं. लेट्स वेट फॉर डे लाईट अँड देन वी विल प्ले अ डिफरंट रोल. तर आपण जे आहे दिवसाचा वाट पाहू, दिवसाची वाट पाहू, आणि मग आपण जे आहे एक वेगळा रोल प्ले करू, आणि आपण त्याला जे आहे पाहू की ह्याला कसं करायचंय. सो स्टोरीचा नेक्स्ट पार्ट जो आहे आपण नेक्स्ट सेशन मध्ये वाचूया. आता आपण पुढील याचं काही पाहू. तर आता आपण थिंक अँड आन्सर, तुमचे जे साईडचे क्वेश्चन्स आहेत त्याला बघूया. व्हॉट इज द नेम ऑफ द नरेटर, म्हणजे जो कहाणी सांगतोय त्याचं काय नाव आहे. आताच आपण वाचलं होतं, प्रोफेसर एरोनॅक्स इज द नेम ऑफ द नरेटर. व्हॉट इज द नेम ऑफ द शिप, शिपचं काय नाव आहे. आता पुढे आपण जेव्हा नेक्स्ट सेशन मध्ये पाहू तर शिपचं नाव कळणार आहे आपल्याला. द नेम ऑफ द शिप इज द अब्राहम लिंकन. अब्राहम लिंकन जे तिथले जे प्रेसिडेंट होते त्यांच्या नावावरती होतं हे शिपचं नाव. ऍट व्हॉट टाइम इज दिस इव्हेंट टेकिंग प्लेस. हा जो इव्हेंट आहे, हे जे कहाणी घटना आहे, ही कोणत्या वेळेस चालली आहे. तर जसं की आत्ताच आपण वाचलं होतं की तो कॅप्टन म्हणतो की आता रात्रीची वेळ आहे आणि आपण सकाळी करू जे करायचं आहे ते. तर दिस इव्हेंट इज टेकिंग प्लेस ऍट नाईट. गेस द मिनिंग ऑफ. काही शब्द आहेत तर त्याचे मिनिंग बघा. एस्टर्न टू पोर्ट हा शब्द आला आहे, तर ह्याचा अर्थ आहे टुवर्ड्स द बॅक साइड ऑफ अ शिप. म्हणजे शिपचा, जहाजचा बॅक साइड, त्याला एस्टर्न टू पोर्ट म्हणतात. कॅनोनियर हा शब्द आलाय, त्याचा अर्थ आहे अ पर्सन हू फायर्स कॅनन बॉल्स फ्रॉम अ कॅनन. तर जो व्यक्ती कॅनन बॉल्स जे असतात, म्हणजे की गोले असतात असे, त्याला जे दागतो, जे कॅनन हे चालवतो, त्याला कॅननियर म्हणतात. गेस व्हॉट ऑर्डर द कमांडर मस्ट हॅव गिव्हन. हे जे क्वेश्चन्स तुम्ही वाचताय हे कहाणीत अजून पुढे येणार आहे हे सगळे पाठ, तर आपण आधीच करून घेतो आहे. तुम्ही याला आत्ता वाचून घ्या आणि एकदा कहाणी संपली की यांना परत बघा, म्हणजे तुम्हाला समजण्यात येईल. तर त्यांनी कमांडरनी काय ऑर्डर दिला असेल. ही मस्ट हॅव ऑर्डर्ड टू फायर द कॅनन. तर त्यांनी ऑर्डर दिला असेल टू फायर द कॅनन, की तू कॅनन चालला होता, गोळे दाग याच्यावरती. इंग्लिश वर्कशॉप आता बघा. फ्रॉम द पॅसेज फाइंड ऑल द वर्ड्स अँड फ्रेजेस यूज्ड टू डिस्क्राईब द मॉन्स्टर. मॉन्स्टर हा शब्द यूज केला गेलाय. सबमरीन करता तर त्याच्याकरताच मॉन्स्टर करता, आणि कोणते शब्द यूज केले गेले आहेत ते सांगायचे आपल्याला चॅप्टर मध्ये. द एनिमल, द फिअरसम क्रिएचर, अननोन क्रिएचर, अ लॉंग ब्लॅकिश बॉडी, दॅट इन्फर्नल बीस्ट, द मोशनलेस एनिमल. हे सर्व शब्द जे आहेत ते यूज केले गेलेले आहेत. हाऊ लॉंग डज द होल इव्हेंट डिस्क्राइब्ड इन दिस पॅसेज टेक. तर हा पूर्ण पॅसेज, जितकाही आपला पूर्ण चॅप्टर आपण वाचतो, ह्याला किती वेळ लागला या सगळ्या इव्हेंट्सला. द इव्हेंट टेक्स अ लॉंग टाइम फ्रॉम द नाईट बिफोर टिल द नेक्स्ट इव्हनिंग. तर म्हणजे ह्याला खूप वेळ लागला, म्हणजे एक रात्रपासून घेऊन दुसऱ्या दिवस संध्याकाळपर्यंत एवढा वेळ लागला. फाइंड द डिफरंट युनिट्स ऑफ मेजरमेंट मेन्शन्ड इन द पॅसेज. पॅसेजमध्ये मेजरमेंटचे खूप काही काही वेगळे युनिट्स ची गोष्ट केली गेली आहे, तर ते लिहायचे आपल्याला शोधून. तर बघा, 5 miles अवे, a mile and a half, a meter, some feet above, 6 inch, 3 miles, 2 cable lengths, 100 feet, 20 feet. हे सगळे शब्द जे आहे मेजरमेंट्सचे असतात, जे की या चॅप्टर मध्ये यूज केले गेलेले आहेत. फाइंड ऑल द वर्ड्स एंडिंग विथ द सफिक्स लेस. लेस हा सफिक्स लागून कोणते शब्द जे आहे आलेले आहेत या चॅप्टर मध्ये. तर बघा, मोशनलेस, तुम्हाला माहिती सफिक्स काय असतं, जो शब्दाचा अंत मध्ये लागतो, एंड मध्ये लागतो, दॅट इज सफिक्स. तर मोशनलेस, इमोशनलेस, टायरलेस, ली. आता ह्याच्यात ली पण लागले, पण तरी सुद्धा आपण ह्याला कन्सिडर करू टायरलेसली. तर हे आहे सफिक्स लागलेले शब्द या चॅप्टर मध्ये जे आले होते. तर आज आपली जी स्टोरी आहे सायफायच्या रिलेटेड, ज्यांनाही सायन्स फिक्शन मध्ये आवड आहे, रुची आहे, त्यांना ही स्टोरी फार आवडेल. कशा प्रकारे हे लोक पुढे जे आहे त्या सबमरीनशी लढायचा प्रयत्न करतात, त्यांना असं वाटतं की हा खूप मोठा राक्षस आहे आणि किती परेशान होतात, याच्यावरतीच ही कहाणी आहे. तर आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये कंटिन्यू करू. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक यू. टेक केअर ऑफ युअरसेल्फ.